संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दिवे घाट पार करून सासवडमध्ये विसावला। मात्र या दिवे घाटात एक असं चित्र पाहायला मिळालं ज्यातून आजच्या काळातही निरागस असणारं आजी नातवाचं प्रेम अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं। फलटणच्या सुंदराबाई धुमाळ गेल्या 10 वर्षांपासून माऊलींच्या वारीत सहभागी होत आहेत। याही वर्षी त्या सहभागी झाल्या आणि माऊलींच्या मार्गातील सर्वात कठीण असणारा दिवे घाट थेट नातवाच्या खांद्यावर बसूनच त्यांनी पार केलाय। आजीला चक्क आपल्या खांद्यावर घेऊन ते गेल्या 7 वर्षांपासून अशा प्रकारे आजीला पंढरीची वारी घडवतायत। आजींचं नाव काय? सुंदरबाई। नातवानं आजीला खांद्यावर घेत पंढरीची वारी घडवलेली आहे। तर या नातवाने आजीला खांद्यावर घेत दिवे घाट पार केलेला आहे।